विजयदुर्ग येथे पार पडलेल्या सागरी जलतरण स्पर्धेत ठाण्याच्या स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी दमदार कामगिरी करत ठाणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। आव्हानात्मक सागरी पाण्यातही खेळाडूंनी जिद्द, चिकाटी आणि कौशल्याच्या जोरावर विविध गटांमध्ये पदकांची कमाई केली आहे। 5 किलोमीटर स्पर्धेत समिधा मोरे हिने प्रथम तर गार्गी राऊत हिने द्वितीय क्रमांक पटकावत ठाण्याचा झेंडा उंचावला आहे। तसेच इतर जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केलं आहे। या यशाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या जलतरणपटूंचा सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत। याशिवाय पुणे बालेवाडी येथील राज्यस्तरीय स्पर्धेत रेयांश खामकरने तब्बल 4 सुवर्ण पदके जिंकत ठाण्याच्या क्रीडा विश्वात आणखीन भर घातली आहे। हे सर्व खेळाडू ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारोतराव शिंदे तरण तलाव येथे सराव करत असून त्यांच्या यशामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय। गेल्याच आठवड्यात विजयदुर्ग किल्ला येथे जी काही पोहण्याची स्पर्धा स्विमिंग कॉम्पिटिशन झाली होती 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर। ह्या 3 आणि 5 किलोमीटर स्पर्धेमध्ये आमचे मारुतराव शिंदे तरण तलावाचे जे विद्यार्थी होते, जे मुलं आहेत, ती मुलांनी सहभाग घेतला होता। साधारणपणे 12 मुलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांनी घवघवीत यश त्या स्पर्धेमध्ये मिळवलं होतं। तर त्यांचा सत्कार आज आपण महापालिकेच्या वतीने केलेला आहे। त्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आपण त्यांना बोलवलं होतं की सातत्याने मारुतराव शिंदे तरण तलावाची जी मुलं आहेत स्विमिंगची, ती राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि सर्वच पातळ्यांवर सर्वच स्पर्धांमध्ये असं घवघवीत यश मिळवत आहेत आणि ठाणे शहराचाच नाही तर महाराष्ट्राचाही सन्मान ते करत आहेत। तर त्यांचं कौतुक करण्यासाठी आज आपण हा छोटेखानी सोहळा आयोजित केला होता। ही खुली नॅशनल लेवलची एक स्पर्धा होती विजयदुर्गला। दरवर्षी होते। मागच्या वेळी 30 किलोमीटर 15 किलोमीटरची स्पर्धा होती। यावेळी 3, 5, 2, 1 अशा वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये स्पर्धा होती। त्याच्यामध्ये आपल्या मारुतराव शिंदे तरण तलाव महानगरपालिकेचा जो आहे तिथे सराव करणारे आपले 12 जलतरणपटू तिथे सहभागी झाले होते आणि सगळ्यांनी उत्तम असं यश मिळवलं आणि सगळे पारितोषिक मिळवून आले। तसेच पुणे बालेवाडीला आपला रेयांश खामकर जलतरणपटू गेला होता, त्याच दिवशी स्पर्धा होती। तर त्यांनी 4 सुवर्ण पदक पटकावून त्यांनी पण वैयक्तिक विजेतेपद पटकावलेलं आहे।